आता बघा, आतापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितले ते जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या 3 विषयाचे बघितले. 10, 10 आणि 15 अशा पद्धतीने. इकॉनॉमिक्सचे 15 होते, 10 जिओग्राफीचे होते आणि 10 हिस्ट्रीचे होते. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते करंटचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, करंटचा अभ्यास करताना करंटचा असा विषय आहे की तुम्ही जरी किती पण केलं ना तर तुम्हाला त्यातनं आउटपुट त्या पद्धतीने मिळेलच असं नाही. एखाद्या वर्षी मिळेल, पण एखाद्या वर्षी अजिबात मिळणार नाही, एखाद्या वर्षी कमी प्रमाणात मिळेल. अशा तिन्ही गोष्टी त्याच्या बाबतीत होऊ शकतात. कशाच्या बाबतीत? करंटच्या बाबतीत. लक्षात घ्या. त्यामुळे करंटचा अभ्यास करताना ना मागचे जे काही प्रश्न आहेत, आतापर्यंत आयोगाने विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न वाचताना ते प्रश्न घ्यायचे. पुरस्कार कुठले विचारले, आतापर्यंत जे काही पुरस्कार विचारले त्याची एक लिस्ट बनवायची. आतापर्यंत जे काही म्हणजे समजा 2022च्या पेपरला त्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलला कुठल्या कुठल्या आपल्या भारतीय व्यक्तीची किंवा भारतीय वंश असलेल्या व्यक्तींची म्हणजे एकतर भारतीय व्यक्तीची किंवा भारतीय वंश असलेल्या व्यक्तींची ह्यांची काही निवड झाली, याच्या बाबतीत प्रश्न जास्तीत जास्त विचारलेत. ते प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त बघा की कोणाची कुठल्या कुठल्या देशामध्ये परराष्ट्र म्हणजे संरक्षण मंत्री म्हणून असेल किंवा त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळामध्ये कुठल्या भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे का, ह्या गोष्टी तुम्ही बघून ठेवा, कारण ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. आता सेबीला पण तसे प्रश्न आलेत. आता ह्या उपग्रहाच्या बाबतीत आता कधी कधी या गोष्टी अशा असतात ना की कधी कधी तुम्हाला लक्षातच येत नाही आणि तिथे कुठलं लॉजिकही लागत नाही. आता बीचा पेपर बघितला ना तर असे खूप प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये लॉजिक लागत नाही. 8 ते 10 प्रश्न जिथे लॉजिक तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला आन्सर येईल की सेल्फ एक्सप्लेन म्हणा, हे जे काय आपले लॉजिक आहेत करंटच्या बाबतीतले ते आपल्याला लावता येतात. पण बरेच असे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये लावता पण येत नाही. मग आपण काय करायचं की ह्या बाबतीत आपल्याला जे 7 विषय आहेत त्यामध्ये मॅथ, रिझनिंग व्यवस्थित करायचं, हिस्ट्री व्यवस्थित करायचं, जिओग्राफी व्यवस्थित करायचं, इकॉनॉमिक्स व्यवस्थित करायचं, पॉलिटी व्यवस्थित करायचे. हे 5 विषय तुमच्या म्हणजे इतकं काय म्हणतात हक्काचे मार्क तुमचे देऊ शकतात. मग ह्या 5 विषयामध्ये तुम्ही जास्त प्रावीण्य जास्त मिळवलं पाहिजे. कारण हे जे काही करंट असेल किंवा सायन्स, आता यावेळेस बऱ्यापैकी सायन्स सोपं आहे बरं का. जे काय आपले PYQ असतील किंवा हे असतील काय म्हणतात आपण स्टेट बोर्ड वापरतो, आपण रेफरन्स बुक जे वापरतोय ना त्यातलेच आपल्याला बऱ्यापैकी स्टेट बोर्ड म्हणा वगैरे हे प्रश्न आपल्याला भरपूर आलेले आहेत. यावेळेस 12-13 प्रश्न आपल्याला ओळखीचे आलेले आहेत सायन्सचे. पण प्रत्येक वर्षी असं सायन्सच्या बाबतीत होत नाहीये. सायन्सला कधी कधी इतके वेगळे प्रश्न येतात की आपल्याला आउट ऑफ बॉक्स असतात, आपल्याला लक्षातच येत नाही काय आहे ते नेमकं काय चाललंय. तर यावेळेस तसं झालं. मग करंट आणि सायन्स हा बऱ्यापैकी असा होतो की आपल्याला जास्तीत जास्त मार्क तेवढे मिळत नाहीत. मग ह्याला एवढं वेटेज द्यायचं का, तर नाही. दिवसातले 1-2 तास रोज करंट केलं सफिशियंट आहे. पण त्यापेक्षा तुम्ही गणित बुद्धिमत्ता जास्त करा, कारण त्याला एक्झॅक्ट आन्सर असतं. तुम्हाला त्या पद्धतीने जर एखादे सूत्र वापरून तुम्हाला आन्सर काढलं, तुमचं परफेक्ट आन्सर असतं, तेच आन्सर असतं, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही गणिताची प्रॅक्टिस करा, बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा. हे 4 विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, ह्यांच्यावर तुमचा होल्ड जास्त आणा. हिथं तुम्ही जास्त मार्क पाडा. कारण आयोगाने असं कुठं म्हटलं नाहीये की तुम्ही याच म्हणजे सायन्समध्ये तुम्हाला एवढेच मार्क पडले पाहिजे मग तुम्ही क्वालिफाय आहात, ह्याच्यामध्ये एवढेच मार्क पडले तुम्ही क्वालिफाय, असं नाहीये. आपल्याला ह्या 7 विषयांचं मिळून जे काय मार्क पडतात त्यातनं आपलं मेरिट लागतं. त्यामुळे बाकीचे जे विषय आहेत कन्फर्म आपले त्याच्यावर आपला होल्ड आला पाहिजे, त्याच्यावर आपला जास्तीत जास्त होल्ड आला पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. आता इथं असे 24च्या पेपरमध्ये असे आहेत की तिथं काहीच लॉजिक लावता येत नाही. बऱ्याच जागी आपण लॉजिक लावू आपलं, पण कुठं कुठं असे प्रश्न आहेत की तिथं लॉजिकच लावता येत नाही. मग लक्षात घ्या, काय खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॅट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली असं सांगितले. बघा, स्वॅटच्या बाबतीत आपण काय वाचलं की स्वॅट जी उपग्रह मोहीम आहे ती भूगर्भातलं जे काही पाण्याचं सर्वेक्षण आहे, म्हणजे पाणी किती डेप्थमध्ये आहे, किती आहे, ते आपल्याला कुठंपर्यंत पुरू शकते, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण बघत असतो अगोदर फ्युचरच्या गोष्टीने मानाने, तर त्या गोष्टी आपण स्वॅटच्या बाबतीत केलेल्या. पण हे कोणी उपग्रह मोहीम सुरू केली, कदाचित हे आपण नासा म्हणून आपण वाचलेलं असतं, पण ह्याच्या पुढे प्रत्येकच जागी नासा दिलं, त्यामुळे इथं आपण कन्फ्युज होऊ शकतो. तर CNES ही जी काय आहे ही नासा आणि प्लस CNES ही दोघांनी मिळून ही उपग्रह मोहीम सुरू केली आहे. इस्रो नाहीये, जाक्सा नाहीये आणि ESA नाहीये. आता बघा, आपण जेव्हा ह्या गोष्टी उपग्रहाच्या बाबतीत वगैरे वाचत असतो तिथं नासा बऱ्यापैकी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी करत असते. तर ऑप्शनमध्ये नासा आणि इस्रो असं असेल आणि एखादी गोष्ट पहिल्यांदा झाली असेल तर नासाला प्रेफरन्स द्या, कारण ती गोष्ट पहिल्यांदा नासामध्ये होणार आणि त्याच्यानंतर आपल्या इस्रोमध्ये होणार, कारण ती इस्रो आपली खूप नंतर डेव्हलप झाली. इस्रोमध्ये गोष्टी होत आहेत भरपूर, पण ती नंतर खूप वेळेने झाली. त्याच्या अगोदर अमेरिकेतल्या नासाची संस्थेची स्थापना झाली किंवा त्यांनी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होतं. तर एखादा असं टेक्नॉलॉजी असेल जे पहिल्यांदा वापरलं गेलं किंवा आतापर्यंत ते झालंच नाही, तर तशा बाबतीत आन्सर नासा देण्याचं म्हणजे प्रेफरन्स तुम्ही द्या.
असं मला म्हणायचं आहे. बाकीच्या कुठल्या ENS किंवा JAXA वगैरे ह्या काय दुसऱ्या गोष्टी आहेत ती CNES ह्याच्या कम्पेअर टू त्याचा आन्सर नासा देण्याचा प्रयत्न करा. इथं नाही, जेव्हा असे एक एक ऑप्शन असतात ना तिथं. आता प्रश्न क्रमांक 37 बघा. प्रश्न क्रमांक 37 काय, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 मध्ये डॅश डॅश यांनी प्रस्तुत केला असं इथं विचारलेलं आहे. आता अन्न कचरा निर्देशांच्या बाबतीत आपल्याला आता 2 मध्ये आपण इथं कन्फ्युज होऊ शकतो. कसं बघा, एक तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असेल, दुसरी गोष्ट अन्न आणि कृषी संघटना ते त्याचा तिथं समावेश आहे, दुसरी संयुक्त राष्ट्र कृषी कार्यक्रम असेल किंवा हवामान बदलाच्या समस्येवर. आता हवामान बदलाचं तर आपण नाही करणार किंवा संयुक्त राष्ट्र कृषी कार्यक्रमचा पण काही विषय नसणार. अन्न कचराच्या बाबतीत जो काय अन्नातून जो काही कचरा निर्माण होतो ते कृषी तर नसणार आहे किंवा हे पण नसणार आहे. मग यातलं 2 कोणीतरी असेल, मग हा असू शकतो किंवा हा असू शकतो. पण जेव्हा हे आपण अन्न कचरा निर्देशांक अहवालचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे की कृषी अन्न आणि कृषी संघटना ही नाहीये. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही अवेअर राहून जर वाचताना असं की ही नाहीये, म्हणजे दुसरी कुठली ही UNP ही आहे त्यांच्या बाबतीत प्रस्तुत केलेली कुठली तर ही UNP म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम हे आहे. म्हणजे वाचताना जरी तुम्ही वाचताना असं लक्षात ठेवलं की हे नाहीये, कारण जर असा प्रश्न आला की कोणीही अहवाल प्रस्तुत केला तर अन्न आणि कृषी जर आलं तर मला वाटू शकतं की बाबा ते अन्न त्याच्या म्हणजे वरचाच भाग खाली इन्क्लूड आहे, तर हे येऊ शकतं. पण हे कशाच्या बाबतीत, जे मी तुम्हाला मागं नाफेडचं सांगितलं, नाबार्डचं सांगितलं, त्यांच्या म्हणजे नावामध्येच ते सगळं इन्क्लूड आहे म्हणून ते आपल्या बरोबर आलं. पण इथं तसं नाहीये. मग असा जेव्हा आपण हे काही वेगवेगळे अहवाल वाचत असतो तर त्यांनी कोणी प्रस्तुत केले वगैरे ह्या गोष्टी पण आपल्याला बघणं अपेक्षित आहे. मी सांगते तुम्हाला, प्रत्येक वेळेस जेव्हा करंटचे प्रश्न 15 पडलेले असतात तेव्हा 15 प्रश्नाच्या बाबतीत जे जे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक वाचून काढा. बाकीचं सगळं फापट पसारा वाचू नका, तेच 15 टॉपिक वाचा. इथून पुढे आता अन्न कचरा निर्देशांक अहवाल आज यावेळेस आलाय का, तो कोणी प्रस्तुत केलाय, आता त्याच्यामध्ये कुठले राज्य आहेत, देश आहेत, काय आहेत, त्याच्या बाबतीत अजून त्याचं किती म्हणजे नाही का किती कचरा झालाय वगैरे त्याचं काय संख्या असेल ते पण करा. ऍक्च्युअली ते इतकं करणं गरजेचं नाहीये, पण एखाद वेळेस बघून गेलं की प्रश्न असा मागा आलाय, जर एखाद वेळेस आलाच बरोबर तर इट्स ओके ना. आता प्रत्येकाचा घन कचरा वगैरे गेल्या वेळेस दिला होता तर ते येणं काय अपेक्षित नाही, तेवढा आपण डीपमध्ये वाचत पण नाही. पण जर प्रश्न असा आलाय तर त्याच्या आजूबाजूच आपल्याला काय बघायचं तर असा बघायचं, त्या बाबतीत असा विचार करायचा. मग खूप सारं करंटचं पुस्तक घेऊन बसायचं आणि ते सगळंच करत बसायचं, कारण कधी कधी करंट आपण 1 इयरचं करत असतो पण 1 इयरचे प्रश्न पडत नाही, 2 इयर 3 इयरचे पडतात. त्यामुळे हे जर असं बघितलं की ह्याच्या आसपासच्या गोष्टी बघितल्या प्रश्नाच्या आसपासच्या, तर आपल्या अभ्यासाची डेप्थ पण योग्य जागी राहते आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला घेता येतं. द इंडियन नेव्ही @75 रेमिन द व्हाईज या पुस्तकाचा लेखक कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता बघा इथं जर बघितलं तर आपण एवढं इतके सारे लेखक असतात, इतके सारी पुस्तकं असतात, हे सगळी पुस्तकं करणं पॉसिबल आहे का तर नाही. एखाद वेळेस तुम्ही करता करता केलेलं असेल तर इट्स ओके, पण हे एवढं पुस्तकं करणं पॉसिबल नाहीये. मग इथं जर आपण हे बघितलं सेल्फ एक्सप्लेन बघितला जर तो हा येत नाही, पण हा पण येतो कमोडर रणजित, कमोडर दिलीप दोंदे किंवा कमोडर S सुब्रमण्य असं येऊ शकतो. मग ह्यात पण जर आपण सेल्फ एक्सप्लेन जर बघायला गेलो तर हा आपल्या सगळ्या सेल्फ एक्सप्लेन हा वाटतो ना कमोडर KS सुब्रमण्य, पण त्याचा आन्सर ते नाहीये तर ते कमोडर रणजित रॉय असं त्याचा आन्सर आहे. मग कधी कधी जर समजा असे तुम्ही जरी लॉजिक लावले कशाच्या बाबतीत, करंटच्या बाबतीत, की बाबा सेल्फ एक्सप्लेन एखादा ऑप्शन असेल तर 5 प्रश्न जर असतील तर 3 तुमचे बरोबर येतील, 2 तुमचे चुकतील, पण ते 5 मधले 3 तुमचे बरोबर येतात त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण 5च्या 5 चुकीचं येण्यापेक्षा मी काहीतरी लॉजिक लावून 5 पैकी 3 किंवा 10 पैकी 8 जर माझे बरोबर, 10 पैकी 7 माझे बरोबर येत असतील तर तुम्ही हे लॉजिक लावायला काय हरकत नाही. जरी इथं चुकलं तरी पण हे लॉजिक लावायला काही हरकत नाही. आणि तुम्ही जर वाचलेलं असेल तर तुम्हाला आन्सर येणारच आहे. आता पुढे बघा, हे सेल्फ एक्सप्लेनचा लॉजिक इथं लावलं तर ते येतं बरोबर, मग असं पण होणार आहे. काही चुकीचं काहीतरी देण्यापेक्षा असं लॉजिक लावून तुम्ही 10 पैकी 5-7 प्रश्न तर बरोबर आणू शकता. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते आहे असं विचारले तर बघा इथं रामपूर सेहसवान. आता फक्त ह्यांनी सेहसवान पण देऊ शकले असते ना, रामपूर सेहसवान द्यायची काय करत होते किंवा फक्त रामपूर पण दिलं असतं, पण त्यांनी दोन्ही दिले म्हणजे इथं सेल्फ एक्सप्लेनचा जो काय आपला लॉजिक आहे तिथं काम करतंय. एखाद्या वेळेस तुमचं ते करणार नाही, एखाद्या वेळेस तुमचं ते करेल असं असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 काय बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदयी 2 ही योजना डॅश डॅश सुरू केली आहे. आता बघा हे अरुणोदयी वाचलं की आपल्या लक्षात येतात आता चारी पण जे काय राज्य दिलेत ते चारी पण राज्य कुठले आहेत तर ती चारी पण राज्य ईशान्य भारतातले आहेत. मग नेमकं इथलं कुठं असेल हे जर बघायचं असेल तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय विचारलंय, अरुणोदयी 2.
आता ह्या अरुणोदयवरनं तुम्हाला काय वाटतंय, हे तुम्ही पहिल्यांदा कधीतरी अरुणोदय बाबतीत आसामच्या बाबतीत वाचलं असेल, वाटतं आसामच आहे ना ते, हा आसामच्या बाबतीत वाचलं असेल की तिथं मला वाटतं कुठली तरी जात आहे जी नाही का, किंवा एक कुठली तरी जमात आहे, जात नाही कुठली तरी एक जमात आहे जी अरुणोदय वगैरे असं काहीतरी एक आहे बघा त्याचं, किंवा टेकड्या आहेत कुठल्या तरी अरुणोदय नावाच्या, तिथं टेकड्या काहीतरी असा समावेश आहे, त्याच्यावरून सुद्धा हे नाव देऊ शकतात, त्यावरूनच ह्याचं नाव दिलेलं आहे. किंवा जे काही गरीब लोक आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देतात, ते जसं काय आपल्याला आता लाडकी बहिणीला 1500 देतात, तसं गरीब लोकांसाठी 1000 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटवर येतात. तर अरुणोदय नावाच्या मला वाटतं एक तिथं कुठली तरी जमात आहे किंवा कुठल्या तरी टेकड्या आहेत असा काहीतरी रेफरन्स तिथं आहे बघा, त्याच्यावरून तर ते हे तर आन्सर मी दिलं होतं. तर तुम्ही त्या पद्धतीनंच असा विचार केला तर सोपं जातंय, कारण इथं तुम्ही प्रत्येक आता इतक्या सगळ्या योजना असतात, इतक्या सगळ्या वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात, खूप साऱ्या गोष्टी केल्या, प्रत्येकच गोष्ट लक्षात ठेवू नाही शकत. मग तिथं आपल्याला प्रश्नांमधून काय सेन्स मिळतोय का हे आपण बघणं आणि माझ्या ऑलरेडीच्या नॉलेजचा वापर करून मला काय करता येईल का हे आपण बघितलं पाहिजे. सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचं बोधवाक्य विचारलं की बोधवाक्य त्याचं काय आहे, सूर्यकिरण या हवाई कसरतीचं असं बोधवाक्य आपल्याला विचारलेलं आहे बघा. सूर्यकिरण आणि इथं काय दिलंय, हवाई म्हणजे जे काय हवाई दल आहे, वायुदल असेल हवाई दल म्हणजेच ते हवाई दलचं बोधवाक्य आम्हाला काय ते सांगा. आता इथं ऑप्शन बघा, सदैव सर्वोत्तम, नवसपृष्ठ दीप्तम, शत्रुजित आणि कर्म ही धर्म. आता हे कर्म आणि धर्म तर नाही येणार, शत्रुजित तर नाही येणार हवाई दलाच्या बाबतीत. एक तर येऊ शकते सदैव सर्वोत्तम, एक तर येऊ शकतं नवसपृष्ठ दीप्तम, या दोन्हीतलं एक येऊ शकतं कुठलं तरी बरं का. म्हणजे तुमचं आन्सर या दोन्हीतलं एक असलं पाहिजे, म्हणजे मला माहित नाहीये पण या दोन्हीतलं तुमचं एक असलं पाहिजे. आयोगाने आन्सर सदैव सर्वोत्तम दिले पण ह्या दोन्हीतलं एक तुमचं आन्सर कुठलं तरी असलं पाहिजे. मग हे तरी किंवा हे तरी, मग ते इथं रिस्क असणार आहे. माहित नसेल तर इथं तुमची रिस्क असणार आहे, कारण तुम्ही पेपर देताना इथं जरी तुम्हाला सदैव सर्वोत्तम आत्ता माहित झालं तरी तिथं तुमचं 50-50 एकदम योग्य असलं पाहिजे. हे जे दोन आहेत असे ऑप्शन आहेत की जे येऊच शकत नाही ते तुम्हाला काढता आले पाहिजेत, आणि या दोन मधलं तुम्ही एक दिलं तर मी जसं माझे सांगितलं की तुमचे 10 पैकी 5 ते 7 तुमचे बरोबर येतात. मग हे असे तुम्ही आन्सर काढायचे. मग त्यातनं 7 जरी बरोबर आले, 10 पैकी तुमचे 6 जरी बरोबर आले तरी तुम्ही 5 मार्काचा तुम्हाला फायदा आहे ना, कारण 4 चुकले तर 1च मार्क जातोय तुमचा. तर मग ह्या पद्धतीने लॉजिक लावायचं. मग ह्या 50-50 मधलं तुमचं एक आलं पाहिजे कुठलं तरी, पण याचा आन्सर सदैव सर्वोत्तम असं दिलंय, नभसपृष्ठ दीप्तम असं नाहीये. आता बघा इथं काय विचारलंय, 42 पुढीलपैकी कोणती साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत. आता बघा इथं काय विचारलंय, जॉन फॉसेच्या आम्हाला साहित्यकृती विचारल्या. तर इतक्या लोकांचं आपण वाचत असतो ना, इथं बऱ्यापैकी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर आयोगाने तर वरीलपैकी सर्व दिलं असेल, डायरेक्ट सारखं अ ब क दिलं असेल तर ते आन्सर मारायचं. बऱ्यापैकी ते आन्सर जास्त असतात, सगळे जे काय ते टाकून दिलेले असतात त्याच्यामध्ये. कारण इथं तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठ करू शकत नाही. असं होईल एखाद वेळेस ते बरोबर पण नाही येणार, अ ब बरोबर असेल, क चुकीचं असेल, असं पण असू शकतं. पण तुम्ही इथं किती डोकं लावणार ना. तुम्ही प्रत्येक साहित्यकृती प्रत्येकाच्या लेखकाच्या एवढ्या जे काही त्यांनी लिहिलेली पुस्तकं पाठ तर नाही करू शकत. म्हणजे एवढा आपण अभ्यास करू शकत नाही जेवढा आपण आता करायचा कशाचा हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जे काही बेसिक 5 विषय त्यांचा करा ना, जेवढा करायचा तेवढा. कारण तिकडं तुम्हाला प्रश्न लवकर टाकले होतील किंवा तिथं तुम्हाला जास्त स्कोप आहे मार्क्सला, इथं एवढा स्कोप नाही आहे ना. मग एवढं किती जणांचे आणि कशावरून माहिती आहे, फॉसेसच विचारतील, अजून 4 जणांचं विचारतील. तर मग इथं तो करायचं नाही. इथं काय दिलंय, बोट, हाऊस, मेलनकोली, रोड स्वॉर्ड आणि रेड ब्लॅक. हे तर म्हणजे क तर असणारच आहे, कारण एवढं एक्सप्लेन करून दिलंय म्हणलं. मग क असणार ऑप्शन कुठला आहे, तर हा पण नाही, हा पण नाही, एकतर हा अ क पण अ ब क. हे बघा कधी पण आहे ना की वरीलपैकी सर्व किंवा अ ब क हा 1 नंबरला येत असेल तर आन्सर जास्त असण्याचे चान्सेस असतात. तर मग आणि तसं असेल तरी पण लक्षात काय घ्यायचं की हे सगळंच ऑल देऊन टाकायचं इथं, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट तिथे पूर्ण पाठ करू शकत नाही आणि आयोग पण पूर्ण देत नाही. तुम्हाला असे मी किती प्रश्न दाखवले जिथे आयोगाने स्वतः मदत केलेली, आपल्याला कशा पद्धतीने केली, वरीलपैकी सर्व न देऊन कशा पद्धतीने मदत केली, हे पण मी हिस्ट्रीच्या बाबतीत जॉग्राफीच्या बाबतीत दाखवलंय तुम्हाला. मग इथं तर उलट हा तर पार्ट म्हणजे आउट ऑफच आहे करण्याचा तसं बघायला, तर इथं तर आयोग उलट जास्त मदत करतोय आपल्याला. त्यामुळे इथं बघा भारतातील शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केलाय असं आपल्याला विचारलंय की कोणत्या कंपनीसोबत. आता इथं नेक्सॉन दिलंय, जेनेसिस इंटरनॅशनल दिलंय, इन्फोसिस दिलंय आणि फ्रीडम GPS दिलंय. आता इथं बऱ्यापैकी जेनेसिस इंटरनॅशनल असं आयोगाने दिलेलं आहे. आता प्रत्येकच गोष्ट इथं माहीत असेल नाही, कुणाला माहीत असेल तर द्या, माहीत नसेल तर सोडून द्या. मी तर सरळ सरळ म्हणते, माहीत नसेल तर प्रश्न सोडून द्या, पुढे जा. कदाचित पुढचे प्रश्न खूप सोपे असतील
कारण या 7-8 प्रश्नांमध्ये तुमचं काय नडलेलं नाहीये. पुढच्या 90-92 प्रश्न आहेत ना तुमच्यासाठी. असे 8-10 प्रश्न येणार आहे जे बिलकुल येणार नाहीत. आता इथं तुम्हाला माहित झालं जेनेसिस. आता तिथं असं वाटू शकतंय बघा की हा इन्फोसिस माझ्या ओळखीचे. कधी कधी कसं होतं लॉजिक असं लावा की जे आपल्याला ओळखीचं, टाटा, एमडी वगैरे असे आन्सर येतात बऱ्यापैकी. मग टाटा माझ्या ओळखीचं तर मारा, मग इन्फोसिस माझ्या ओळखीचं आहे, मला फ्रीडम जीपीएस माहित नाही, मला नेक्सॉन माहित नाही, मला जेनेसिस इंटरनॅशनल माहित नाही, असं पण होऊ शकतं. पण तसं नाही करायचं. इथं सोडून द्यायचं. एकतर तुम्हाला जे काय आन्सर मारायचं ते तुम्ही मारा आणि पुढे जा. इथं परत सेल्फ एक्सप्लेन तुम्ही घेऊ शकता की सेल्फ एक्सप्लेनच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी आहेत. एक तर फ्रीडम जीपीएस आणि दुसरी कुठली आहे ते जेनेसिस इंटरनॅशनल. या दोन्हीतलं तुम्ही एक करू शकता. आणि अजून ह्या दोघांमध्ये पण या 50-50 मध्ये जर तुम्ही आला समजा की इथं 50-50 मध्ये आला तर इथं विचारलं की कंपनीसोबत करार केलाय. आता ही फ्रीडम जीपीएस काही कंपनी नाही तर इथं जेनेसिस इंटरनॅशनल ही कंपनी आहे. हा पण तुम्ही लॉजिक लावू शकता. हे कधी होतं जेव्हा तुम्ही वारंवार जेव्हा आपण PYQ वाचत असतो आयोगाचे तेव्हा हे तुम्हाला सुचायला लागतं. त्याच्या अगोदर हे सुचत नाही. प्रश्नांचा उत्तरामध्ये कसा वापर करून घ्यायचा हे तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतरच कळतात आणि ते प्रश्न वारंवार वाचावं लागतात तेव्हाच ते कळतं. कोणत्या जोड्या पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा होळकर स्टेडियम इंदोर आपल्याला हे माहिती आहे. जे माहित आहे त्यांना आपण क्लिक करत जायचं. पुढं चिन्नास्वामी बेंगलोर माहिती आहे म्हणजे मला ब आणि ड मला माहिती आहे. माझ्या ऑप्शनमध्ये ब आणि ड पाहिजे म्हणजे हा गेला आणि हा गेला. उरतो कोण ब क ड आणि अ ब क ड. आता बघा वरीलपैकी सर्व जेव्हा किंवा अ ब क ड किंवा अ ब क जेव्हा 1 नंबर किंवा 2 नंबरला येतात बऱ्यापैकी ते आन्सर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ग्रीन पार्क कानपूर आता हे वाचत असेल तर आपल्याला माहितच आहे. पण आपल्या लॉजिकनुसार किंवा चिन्नास्वामींचं काम कुठे आहे बेंगलोरच्या बाबतीत आहे. चिदंबरम चेन्नई आहे ऑटोमॅटिकच आलं. होळकर म्हणलं की मध्य प्रदेश इंदोर हे आपल्या हे इंदोरमध्ये होळकरचं असेल बरोबर आहे. ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरमध्ये. तर अ ब क ड हे जर 4ही ऑप्शन बरोबर आहेत. तर जर जेव्हा वरीलपैकी सर्व हा 1 किंवा 2 नंबरला येत असेल किंवा अ ब क ड किंवा अ ब क 1 किंवा 2 नंबरला येत असेल तर ते आन्सर जास्त असण्याची शक्यता असते. प्रत्येकच वेळेस असतील असं नाही पण 95% पर्यंत ते असण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 काय बघा. BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे की हे BN गोस्वामी. आता बघा हे जे का असं कला इतिहास प्राचीन भारतीय इतिहास साहित्य जागतिक इतिहास जेव्हा असं विचारलेलं असतं आपल्याला असे प्रश्न दिलेले असतात तर ही व्यक्ती विचारतात. पण कुठली व्यक्ती माहितीये का की पहिल्यांदा त्या क्षेत्रामध्ये कोणीतरी काम केलेलं असेल. मोठ्या म्हणजे जे काय असे क्षेत्र असतात की पहिल्यांदा त्याच्यावर कोणी जास्त संशोधन केलेलं नसेल आणि एखाद्या व्यक्तीने त्याच्यावर जास्त संशोधन केलेलं आहे बाकीच्या गोष्टी. आता साहित्याचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे साहित्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. इथं असं BN गोस्वामी आहे नावावरून एकतर आपल्याला काय वाटू शकतं प्राचीन भारतीय इतिहास वाटू शकतं किंवा कला इतिहास वाटू शकतं. या 2 गोष्टी असण्याची शक्यता जास्त आहे. आता तसं गोस्वामींना कला विश्लेषक म्हणून असं म्हटलं जातं. कला समीक्षक विश्लेषक नाही कला समीक्षक असं म्हटलं जातं. आता तुम्ही जर ह्याचा अभ्यास करताना करंट अफेअरचा अभ्यास करताना हे जर केलं असेल कारण ही जी काही नवीन व्यक्ती असतात त्यांना आपण बऱ्यापैकी बघत असतो. कारण आपण जेव्हा अभ्यास करत असतो 3-4 वर्ष अभ्यास करत असतो 2 वर्ष अभ्यास करत असतो ते आपल्याला बऱ्यापैकी आयोगाचे पेपर बघून आपल्याला लक्षात येतं. मग तुमचं आन्सर या दोघातलं असलं पाहिजे कोणतरी. एकतर कला इतिहास असलं पाहिजे एकतर प्राचीन भारतीय इतिहास असलं पाहिजे. दोन्हीतलं कुठलंही तुम्ही मारू शकता. 1 मारू शकता किंवा 2 मारू शकता कारण इथं तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. ह्याचा आन्सर कला इतिहास आहे. आता बरीच पोरांनी हे गोस्वामीच्या बाबतीत वाचलं होतं कारण ह्याच्या अगोदर कला इतिहासाच्या बाबतीत एवढं जास्त कोणाचं काम नव्हतं जेवढं काम यांचं होतं त्याच्यामुळे हे बरोबर आहे. आता बघा परत एकदा आपल्याला लक्षद्वीपवर प्रश्न आलाय. आता इथं बघा जेव्हा आपल्याला असे काही प्रश्न येतात आता लक्षद्वीप जर समजा एखादं राज्य किंवा एखादा केंद्रशासित प्रदेश करंटमध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या नॉलेजच्या असणाऱ्या गोष्टी ज्या काही माहीत आहेत ना त्या गोष्टीनुसार एलिमिनेशन करून आन्सर काढायचं. नवीन जर तुम्हाला काही माहीत नसेल आणि त्या गोष्टीवर एलिमिनेशन करून माझ्या नॉलेजच्या बेसवर ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या. त्या कशा बघा लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषामध्ये लाखद्वीप आहे. हा आपला अभ्यासाचा भाग आहे. आपण हे लाखद्वीप म्हणजे काय हे वाचलेलं आहे ऑलरेडी तरी पण आपण पुढे बघू. आकारमानानुसार हा भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा छोटा सर्वात केंद्रशासित प्रदेश आहे. मला एक गोष्ट सांगा लडाख हा लक्षद्वीप लडाख नाही लडाख सगळ्यात मोठा आहे. लक्षद्वीप हा सगळ्यात 2 नंबरचा आहे का तर नाही तो सर्वात छोटा आहे. 2 नंबरचा नाहीये तर सगळ्यात लहान ज्याचं 32 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे त्याचं सर्वात छोटा म्हणजे 32 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ त्या लक्षद्वीप याचं आहे. तर बघा ब हे चुकीचं आहे. खाली या
ब गेला, मला अयोग्य सॉरी मला अयोग्य, परत एकदा इथं नका चुकू, इथं मला अयोग्य विचारले म्हणजे मला ब असणारा ऑप्शन पाहिजे, ब असणारा ऑप्शन असणारे बघा इथे ए जातोय, अ आणि ड माझा गेला, कारण मला अयोग्य पाहिजे, हा अयोग्यच आहे म्हणजे मला आन्सर मध्ये ब हवं आहे। मग इथं ब ड पण आहे, अ ब ड पण आहे आणि अ ब क ड पण आहे। आणि वरचं जे आपण बघितलं लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाखद्वीप हा आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे। आपण लक्षद्वीप असताना लाखद्वीप अगोदर त्याचं असं नाव होतं की लाखद्वीप, खूप सारे द्वीप एकत्र मिळून ते एक द्वीप तयार झाले असा त्याचा अर्थ झाला। मग आणि पहिला नेहमी अ हा इंट्रोडक्शनचा असतो, लक्षात घ्या। इथून पुढे अजून एक गोष्ट सांगते की पहिला अ पर्याय जो असतो तो इंट्रोडक्शनचा पर्याय असतो, त्यामुळे अ पण बरोबर आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अ बरोबर असेल तर माझा ह हा गेला, अ बरोबर असेल तर माझा हा गेला, खाली मी दोन ऑप्शन वाचले पण नाहीत तर माझा ब आणि ड बरोबर आहे। म्हणजे मी फक्त माझ्या अभ्यासाच्या बेसवर जरी हा लक्षद्वीप करंटमध्ये असेल तरी पण मी जर जॉग्राफीचं वाचताना व्यवस्थित जर लक्षद्वीपचा अभ्यास केला, अंदमान निकोबारचा, मालदीवचा, ही काही छोटी छोटी जी काही बेटं असतील ह्यांचा जर आपण वेगवेगळे देश असतील आपल्या भारताच्या शेजारची ह्यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला आपल्या नॉलेजवर सुद्धा हे आन्सर एलिमिनेशन करून काढता येतात। पुढे बघा, या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे। आता तुम्हाला माहिती की हे बरोबर आहे की हे कवरत्ती आहे आणि आगाटक्की हे लक्षद्वीपची राजधानी आहे। आगाटक्की ते मला वाटतं विमानाचं काहीतरी त्यांचं स्थळ आहे पण त्याची राजधानी नाही, मुख्य शहर याचं कुठलं आहे तर कवरत्ती हे आहे। पुढचं वाचायची गरज पण नाही आपलं, म्हणून आपलं बेसिक चांगलं असलं पाहिजे। आपलं बेसिक चांगलं असेल ना तर नवीन जरी प्रश्न आला ना तरी आपल्याला तो टॅकल करता येतो, त्यामुळे बेसिक चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे। आता हा प्रश्न तसा जॉग्राफीचा आहे पण त्यांनी देताना तो करंटमध्ये दिलाय, कारण तो विषय करंटमध्ये असेल म्हणून तो करंटमध्ये प्रश्न दिलाय। म्हणजे आपला बेसिक जरी व्यवस्थित असेल तर आपल्याला आन्सर काढता आलं का नाही तर येस। पुढे बघा, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी, नीट वाचायचं, संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते। आता संघटन केल्यानंतर म्हणजे एकत्र झाल्यानंतर त्यातनं जी काही समृद्धी निर्माण होते ते कशाच्या बाबतीत असेल, वित्त मंत्रालयाच्या बाबतीत असेल का तर नाही, व्यापार मंत्रालयाच्या बाबतीत असेल का नाही, एकतर ग्रामीण विकास मंत्रालय, परत सेल्फ एक्सप्लेन। आणि आपल्याला माहिती आहे की संघटन से समृद्धी वगैरे ह्या बाबतीत ज्या समृद्धी वगैरे ज्या गोष्टी असतात त्या बरोबर ग्रामीण विकास, गृह मंत्रालयाचा पण काय प्रश्न येतच ना त्याच्यामध्ये की संघटन से समृद्धी से अभियान आहे गृह मंत्रालय, तर त्याचा आन्सर आहे ग्रामीण विकास मंत्रालय, सेल्फ एक्सप्लेन्ड। की तुम्ही तिथे फक्त ग्रामीण मंत्रालय पण देऊ शकले असते ना, तर ग्रामीण विकास मंत्रालय दिले त्यांनी। मग विकास ग्रामीण भागाचा विकास म्हणजे संघटन से, सगळे मिळून ज्या गोष्टी केल्यानंतर त्यातनं जे काही निर्माण होतं म्हणजे संघटन से समृद्धी। प्रश्नामध्ये सुद्धा आन्सर कधी कधी दिलेलं असतं। आता बघा, पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली। आता जिथं मी सेल्फ एक्सप्लेन म्हणते प्रत्येक वेळेस तर इथं सेल्फ एक्सप्लेन चुकू शकतं आपलं। बघा इथं काय इकिमो आणि अनिष्को हे सेल्फ एक्सप्लेन आहे, बाकी आहेत का तर नाही, पण ह्याचा आन्सर ई ब्रूस हे आहे। म्हणजे कधी कधी हे सेल्फ एक्सप्लेन तुमचं चुकू पण शकतं। आता 2-3 प्रश्न होते तर एवढे प्रश्न सोडवले, त्यातले 2 ते 3 प्रश्न आपले चुकले पण 5 ते 6 प्रश्न आपले बरोबर आले, तर त्यामुळे आपण ते बघितलं पाहिजे की बाबा लॉजिक लावून माझे 5 ते 7 प्रश्न बरोबर येत आहेत ना। करंटच्या बाबतीत फक्त बाकीचे लॉजिक मी सगळ्या अभ्यासाच्या बेसिसवरच सांगते, ह्या जे काही बाकी करंटचे जे काही लॉजिक सांगते ना ते फक्त मी सेल्फ एक्सप्लेन सांगते, बाकीचे जे काही लॉजिक सांगितले ना ते अभ्यासपूर्ण लॉजिक आहे, त्यामुळे ते लॉजिक तिथं परफेक्ट लागतातच। प्रश्न क्रमांक 49, आफ्रिकन युनियनचे गीत कोणते असं विचारलेलं आहे। आता बघा, ह्याच्या अगोदर आपल्याला मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत पण काहीतरी विचारलं होतं, इथं आपल्याला आफ्रिकन युनियनचं गीत विचारलं। गॉड ब्लेस आफ्रिका, गॉड ब्लेस असतं तर ते अगोदरच झालं असतं ना, एवढा वेळ लागला असता का त्याला स्वातंत्र्य व्हायला तर नाही। ब्लेस बी, तर परत एकदा ब्लेस बी द लँड ऑफ आफ्रिका तर नाही। लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, जे सगळे एकत्र होतात आणि त्यातनं जे काय बनतं म्हणजे त्यांनी काय दिलं की लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर असं त्यांचं आफ्रिकन युनियन गीत आहे। त्यासोबत आफ्रिकन युनियन मधनं आता मला वाटतं कोणीतरी बाहेर पडलंय, तो देश कुठला आहे, त्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या गीतमध्ये एक कुठला तरी वर्ड टाकला होता, त्याच्यावर प्रश्न आला। भारताच्या बाबतीत जे काही गोष्टी असतील त्या पण बघून घ्या, कारण पुढच्या वेळेस तो हे बघा जगापासून ते भारतापर्यंत महाराष्ट्र असा तो लिंक लागतच येणार आहे, त्यामुळे तसा प्रश्न येणारच आहे। मग भारताच्या बाबतीतल्या पण गोष्टी बघा, अजून कुठल्या देशाच्या बाबतीत, G20च्या बाबतीत काय झालंय का, साऊथ आफ्रिकेच्या बाबतीत म्हणजे आफ्रिका देशाचं म्हणजे तो सदस्य देश झालाय का नाही झाला का, त्यातून त्याला बाहेर काढलंय का, कुठल्या देशांनी बाहेर निघालाय त्यातनं, तर हे पण बघा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। इंटरलिंकेज असतं सगळ्या गोष्टी।
एकमेकाशी लिंक केलेले असतात. मालदीव विषयी खालीपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारले. आता इथं मालदीव, मगाशी आपण काय बघितलं, लक्षद्वीप बघितलं, आता आपण मालदीव बघू. मालदीव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदीव वंश गटाची आहे असं विचारलं आपल्याला. इथे योग्य विचारलंय. योग्य असेल तर जास्तीत जास्त बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे असे ऑप्शन येतील की जास्तीत जास्त बरोबर आहेत ते ऑप्शन येतील. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित आता मगाशी मी तुम्हाला करण्याच्या गोष्टी सांगितलं की जेव्हा अबकड किंवा अबकड अबक ह्या गोष्टी जर 1 किंवा 2 ऑप्शनला येत असतील तर ह्या बरोबर असण्याचे चान्सेस असतात. इथं ते बाबतीत लागत नाही. मग एखाद्या बाबतीत ते लागणार नाही, एखाद्या बाबतीत ते लागेल, पण मोस्ट ऑफ टाइम ते लागतं. 1-2 वेळेस ते लागत नाही. 10 पैकी मी नेहमी सांगते की 10 पैकी 7 प्रश्नांच्या बाबतीत ते लागतं, 2 ते 3 प्रश्नाबाबतीत ते लागत नाही. पण इथं आपण सगळ्या गोष्टी पाठ करू शकत नाही. आता जर आपण इथं बघितलं मालदीवमध्ये लोकसंख्या मालदीव वंश गटाची आहे, म्हणजे पहिला प्रश्न जरी पहिला पर्याय आपण जरी असं बघितलं की बाबा इंट्रोडक्शनचा आहे, तरी आपल्याला इथं लक्षात येतं की फक्त हा ब कड जातो, म्हणजे अबक अब आणि अबकड हे राहतो. तर इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. आता आपल्याला नेमकं माहित नाही की आहे की नाही. पुढे अधिकृत भाषा अरेबिक आहे. खाली राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. आता आपल्या बाबतीत कसं आहे, भारताच्या बाबतीत, की राष्ट्रपती हे राज्य प्रमुख असतात आणि आपले पंतप्रधान असतात ते शासन प्रमुख असतात. पण ह्यांच्याकडे तसं नाहीये की राष्ट्रपती आणि राज्य शासन हे दोघं पण त्यांचे म्हणजे काय म्हणतात, दोघं पण राष्ट्रपतीच राज्य आणि शासन हे दोन्ही प्रमुख असतात. त्यामुळे ड पाहिजे मला, हे नकोय. मग अ ब ड. आता ह्यांचं असं म्हणणं आहे की क ही अरेबिक भाषा नाही तर दवे ही असं काहीतरी नावाची भाषा आहे, ती आहे. पण तुम्ही जर तिथं पेपरमध्ये सोडवत असाल तर तुम्ही 1 दिलं तर काही हरकत नाही, कारण ते लॉजिकनं तेच आन्सर येणार आहे. कारण आता आपल्याला नेमकं पेपर सोडवताना माहित नाही त्यांची भाषा अरेबिक आहे का काय. आता इस्लाम हा अधिकृत धर्म आहे हे त्यांचं बरोबर आहे, कारण तो सगळ्याच ऑप्शनमध्ये आपल्याला ब दिलेला आहे. ब सगळ्यामध्ये कॉमन दिलेला आहे, त्यामुळे ब ला आपल्याला घ्यावंच लागेल. पण क नेमका आहे का नाही आपल्याला माहित नाही. फर्स्ट मध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑप्शन आहे, म्हणजे 2 प्रश्न आले होते, दोन्हीच्या दोन्ही चुकण्यापेक्षा एक तर बरोबर आला ना आपला लक्षद्वीपचा, हा आपला मालदीवचा चुकला पण लक्षद्वीपचा बरोबर आला ना, मग दोन्ही पण चुकण्यापेक्षा एक बरोबर आलेलं कधीही बेटर आहे. अशा पद्धतीचे फक्त करंटच्या बाबतीत लॉजिक लावा, बाकीच्या विषयाचे तर ऑटोमॅटिक ते लॉजिक लागतं, पण करंटच्या बाबतीत तसे लॉजिक लावा. आता इथून पुढे बघा पॉलिटी सुरू होतं आणि पॉलिटीचे तुम्हाला मी नेहमी म्हणजे मी लेक्चरमध्ये ह्याच्यामध्ये सांगते बॅचमध्ये की हा जो पॉलिटी विषय आहे ना पूर्ण समाधान सर घेणार आहेत. त्यामुळे पॉलिटीचं हे डिस्कशन आहे ना तुम्हाला समाधान सर घेतील. यूट्यूबला आहे त्यांचं, ते बघून घ्या. फ्री ऑफ कॉस्टच आहे हे पण, हे लेक्चर पण फ्री ऑफ कॉस्टच आहे सगळ्यांसाठी. यूट्यूबचंच आहे हे पण लेक्चर, यूट्यूबसाठीच बनवलेलं आहे. त्यामुळं त्यांचं जे काही पॉलिटीचं आहे ते तुम्ही यूट्यूबला बघून घ्या. तर इथून पुढे आपण सायन्सचं घेतोय. सायन्सचं पेपर सुरू झाला, इथून पुढे प्रश्न सुरू झाले, सॉरी इथून पुढे आपले सायन्सचे प्रश्न सुरू झाले. लक्षात घ्या, इथून पुढे आपलं काय सुरू झालं, सायन्सचे प्रश्न सुरू झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, शेवाळ गट जुळवा असं विचारलंय. तर इथं काय आहे, हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ आणि पिवळे शेवाळ. आता आपल्याला माहिती आहे हिरवे शेवाळ म्हणजे काय, स्पायरोगायरा म्हणजे क्लोरोफायसी स्पायरोगायरा. मग अचं काय, 3, अचं 3. हे बघा यावेळेस ना 24च्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त सायन्सचं बऱ्यापैकी खूप असं म्हणजे इझी प्रश्न किंवा आतापर्यंत जे काही PYQ त्याचाच वापर करून सगळे प्रश्न सेट केले. यावेळेस फक्त सायन्स छान आलेला आहे प्रत्येक वेळेसपेक्षा. मग शेवाळचा गट, हिरवे शेवाळ कुठले, स्पायरोगायरा आहे. तपकिरी शेवाळ कुठले, सर्गॅसम आहे. त्यासोबत लाल शेवाळ कुठले तर पॉलिसायफोनिया आहे. आणि पिवळे शेवाळ कुठले तर बॉट्रिडियम आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या हिरव्या शेवाळांना काय म्हणतात, या लाल शेवाळाला काय म्हणतात, पिवळे शेवाळाला काय म्हणतात, रोडोफायसी कशाला म्हणतात, फिओफायसी कशाला म्हणतात, हे पण करून ठेवा. तर यावेळेस ह्यातले उदाहरण विचारले असतील तर पुढच्या वेळेस त्यांची नावं विचारतील, सायंटिफिक नावं काय आहेत ती आपल्याला. कारण ह्याच्या अगोदर निळे हिरवे शेवाळ विचारलंय त्यांनी, नायट्रिफाईंग विचारलंय, नायट्रिफिकेशन विचारलंय, अॅनाबिना नॉस्टॉक विचारलंय भाताच्या बाबतीत. मग हे विचारले म्हणल्यावर इथून पुढे यांचे सायंटिफिक नाव आहेत ते पण ती विचारली जातील. त्यामुळे हे हिरवे शेवाळचं एक जरी ऑप्शन लावलं तरी ते येत होतं. हा PYQ आहे, ह्याच्या अगोदर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक आता 67 बघा, मग कुठला झाला, 66 झाला ना, अलगी ग्रुप. यस 67 बघा. आता हा तर 5 वेळा रिपीट का, चौथ्यांदा का 5व्यांदा रिपीट झालाय की खालीलपैकी कोणतं फळ आहे जे फळ पिकवणारे संप्रेरक असे आहे. तर आपल्याला माहिती आहे ते आहे इथिलिन नावाचं जे काही संप्रेरक आहे, इथिलिन नावाचं जे काही एन्झाईम आहे ते काय आहे तर हार्मोन आहे, सॉरी एन्झाईम नाही हार्मोन आहे.
इथिलीन नावाचं जे काय हार्मोन आहे ते फळ पिकवण्यासाठी, लवकर फळ पिकवण्यासाठी मदत करतं. ते कुठलं हार्मोन आहे तर ते इथिलीन नावाचं आहे. त्याचसोबत आता बाकीचं हे जिब्रेलिन असेल, सायटोकायनिन असेल, त्याचसोबत अजून दुसरं कुठलं आहे बघा, ऑक्सिन आहे. तर या पण गोष्टी आहेत ना, ह्याच्या बाबतीत पण लिहून घ्या. आता हे जिब्रेलिन बऱ्याच जणांना माहित असेल की जे काय द्राक्षांचे घड असतात ते जिब्रेलिन मध्ये बुडवले जातात. त्यामुळे काय होतं, द्राक्षांची जी काही साईज आहे ती मणी आहेत त्याचे मोठे होतात. त्यामुळे जिब्रेलिनची काय नेमकं की बाबा पेशींची, सेल्सची वाढ होण्यासाठी किंवा खोडांची वाढ होण्यासाठी जिब्रेलिनचा वापर केला जातो. आणि सायटोकायनिनचा वापर हा सेल्स ग्रोथ, सेल्स ग्रोथसाठी, कशासाठी म्हणजे तुमच्या पेशींची जी काही वाढ होते, पेशींच्या वाढीसाठी कुठला आहे तर सायटोकायनिन आहे. जिब्रेलिन आहे ती खोडांची वाढ होण्यासाठी, किंवा आता तुम्हाला सांगितलं की द्राक्षांच्या फळांच्या बाबतीत त्याची मणी मोठ्या होण्यासाठी आपण जिब्रेलिनचा वापर केला जातो. ऑक्सिनचा वापर हा वनस्पतीची वाढ घडवून आणतो. म्हणजे वनस्पतीची वाढच करायची असेल, मग ती पानं असतील, फुलं असतील, वनस्पतीची जी काय वाढ होते त्याच्यासाठी आपण ऑक्सिन हे नावाचा हार्मोन वापरतो. जिब्रेलिन हे आपण खोडांची वाढ होण्यासाठी, सायटोकायनिन हे सेलची, पेशींची ग्रोथ होण्यासाठी, पेशींची वाढ होण्यासाठी, आणि इथिलीन जे आहे ते आपण फळ पिकवणारा संप्रेरक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 68. आता प्रश्न क्रमांक 68 मध्ये लक्षात घ्या, ह्यातलं एक अशी गोष्ट जी PYQ आहे, ऑलरेडी विचारून गेलं, आणि ती जरी जोडी लावली तरी तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतंय. आता ती जोडी कुठली बघा की गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा. आता काळा तांबेरा म्हणजे, एकच मिनिट हे मोठं करून छोटं करून दाखवते. इंग्लिशमध्ये वाचलं ना मग लक्षात येईल तुम्हाला की नेमकं मला काय म्हणायचंय ते. इथे एकच मिनिट. आता बघा इथं बघा काय विचारलंय की गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, हे ऑलरेडी आपल्याला विचारलेलं बरं का, काळा तांबेरा. आणि इथं काय बघा की रस्ट ऑफ व्हीट. रस्टच्या बाबतीत काय येतं तर ते पक्सिनिया ग्रामिनीस येतं. रस्टच्या बाबतीत काय येतं, पक्सिनिया ग्रामिनीस हे आन्सर येतं. मग बचं मला आयव्ही पाहिजे, बचं आयव्ही केलं बघा, एकच केलं तरी आन्सर येतं. सायन्सच्या बाबतीतल्या सगळ्यात सोप्या गोष्टी 24च्या पेपर मधल्या एक जरी तुम्ही जोडी लावली तरी पण ती जोडीने तुम्हाला आन्सर काढता येत होतं. मग इथं काय दिलंय, गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा म्हणजेच पक्सिनिया ग्रामिनीस हे त्याचं आहे. जरी तुम्हाला या बाकीचे तिन्ही माहित नसले तरी तुम्हाला आन्सर काढता आलं, फक्त तुम्ही मागचे PYQ व्यवस्थित केल्यामुळे. PYQ जर वाचले नसते तर तुम्हाला हे रस्ट वगैरे हे कळालंच नसतं, रस्ट ऑफ व्हीट. आणि इथं पक्सिनिया ग्रामिनीस म्हणजे पक्सिनिया गव्हाचं जे काय सायंटिफिक नाव आहे ते आहे. मग हे तुमच्या लक्षातच आलं नसतं नेमकं काय आहे ते तुम्ही PYQ ज्यांनी केले त्यांनी ते हे आन्सर योग्य दिलेलं आहे. तर मग बाकीच्या गोष्टी आहेत बघा, गव्हाची सुट्टी काळजी, भुईमुगाच्या पानावरचा टिक्का, हळदीच्या पानावर ठिपका. आता हे तिन्ही पण गोष्टी तोंड पाठ करा, एकदम परफेक्ट पाठ करा, कारण सीला त्या प्रश्न परत रिपीट होऊ शकतात ह्यातलेच. मग ह्यातले जर 3 रिपीट झाले किंवा एक जरी रिपीट झाला तर तुम्हाला आन्सर काढता येते. पण हे तिन्ही पण तुम्ही एकदम तोंड पाठ करा. मग गव्हाच्या सुट्टी काळजीच्या बाबतीतलं कोण आहे बघा की फर्स्ट उस्टिलॅगो सॅगेटम आहे. भुईमुगाच्या पानावरील टिक्का त्याच्यासाठी काय बघा, सर्कस्पोरोडियम पर्सोटॅनम हे आहे. त्यासोबत हा एक हळदीच्या पानावरचा जो काय आहे ट्रॅफिना मॅक्युलॅन्स हे आहे. तर हे तिन्ही पण तुम्ही तोंड पाठ करा, पाठच करा, बाकीचं सगळं काहीच वाचत बसू नका. ह्यातले जे 3 आहेत ते पाठ करा, कारण सीला ह्यातले एक जर रिपीट झाला तरी तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. तिन्ही पण करा तुम्ही, एक जरी रिपीट झाला तर तुम्हाला सोपं जाईल, पण तिन्ही पण करून ठेवा. आता प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 काय बघा, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरावर दिली जाते. आता आपल्याला माहिती आहे की जी काय आपल्या लहानपणी आपल्या दंडामध्ये जी काही लस दिली जाते ती कुठली असते तर ती BCG नावाची लस असते. कुठली, BCG नावाची लस असते जी काही दंडामध्ये दिली जाते. मग त्वचेमध्येच दिली जाते ना, बरोबर आहे. आन्सर इज BCG. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. TT ही काही धनुर्वात म्हणजे लोखंडाच्या वस्तू वगैरे आपल्याला जर लागलं तर आपण काय म्हणतो, धनुर्वातचं इंजेक्शन घ्या. म्हणजे ही TT जी आहे ती धनुर्वातच्या बाबतीचं इंजेक्शन आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे की त्वचामध्ये दिलेली जी काय BCG. आता पिज्जॉर, जपानी इन्सेफिलर्स असं काय नाहीये इथं. आता प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 काय बघा, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते असं आपल्याला विचारलेलं आहे 70. आता हा पूर्ण पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न असे आहेत जे फक्त नवीन आहेत. बाकीचे 12-13 प्रश्न आहेत ना ते सगळे PYQ आहेत, आतापर्यंत विचारलेले किंवा आपल्या स्टेट बोर्ड मधून आलेले प्रश्न आहेत.
2च प्रश्न असे आहेत, मला वाटतं 2 का 3च प्रश्न असे आहेत जे नवीन आहेत, जे थोडंसं बाबा त्या एका तासामध्ये नाही होत, किंवा हे तर पूर्ण नवीन आहे, हे सांगू शकत नाही काय आहे ते. आता इथं बघा, इथं 2 द्या ऑप्शन, 1 द्या, असं नका करू. जरी हे पिवळी पिशवीचं आन्सर असलं तरी 2 ऑप्शन करा, 1 ऑप्शन करा, असं प्रत्येक जागी ते लॉजिक नाही लागू शकत. मग इथं बघा की लाल पिशवीच्या बाबतीत काय त्यांनी सांगितलंय की जे काही वापरलेले इन्स्ट्रुमेंट असतात, आता समजा मानवी शारीरिक कचऱ्यामध्ये वापरलेले इन्स्ट्रुमेंट असतात, कात्री वगैरे काय असतील असे जे काही असतात इन्स्ट्रुमेंट, ते आपण लाल पिशवीमध्ये घेतो. मग निळी पिशवीमध्ये काय करतात, जे काही टॉक्सिक सबस्टन्स असतात, ज्याच्यामध्ये विष असतं, असे टॉक्सिक वाले जे काही सबस्टन्स असतात ते निळ्या पिशवीमध्ये असतात. आणि लाल पिशवीमध्ये कुठले असतात, तर वापरलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत मानवी, जेव्हा ते ऑपरेशन्स वगैरे करताना जे काही वापरलेले इन्स्ट्रुमेंट असतात ते सगळे आपण लाल पिशवीमध्ये देतो. निळी पिशवीमध्ये आपण टॉक्सिक सबस्टन्स असतात. आणि मग पिवळ्या पिशवीमध्ये काय असतं, तर मानवी शारीरिक कचरा जो काय असतो तो असतो. आणि पांढरी पारदर्शक पिशवी असा काही प्रकार नसतो. त्यामुळे तिन्ही, आता ह्या दोन्ही पिशवींच्या बाबतीत लक्षात ठेवा, जर पुढच्या वेळेस आलाच तर प्रश्न तुम्हाला यावा. आता बघा, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत आहे. आता ती कुठली आहे, क्वॉशिओकॉर. म्हणजे काय बघा, आहारामध्ये जर तुमच्या कर्बोदके असतात, प्रथिने असतात, खनिज असतात, हे सगळ्या गोष्टी एकत्र करून स्निग्ध पदार्थ असतात, हे सगळे एकत्र होतं तेव्हा तुमचा पूर्ण आहार होतो. मग फक्त तुम्ही जर कर्बोदकच खात असाल, नुसतं भात आणि चपातीच खात असाल, तर मग तुम्हाला फक्त कर्बोदकांचा म्हणजे पुरवठा होतो तुमच्या शरीराला, तुम्हाला प्रथिनांचा पुरवठा होत नाही. आता ही क्वॉशिओकॉर जे आहे ना, ह्याच्यामध्ये काय होतं की शरीर खूप असं मोठं झालेलं असतं, जाड झालेलं असतं, पण त्यांच्या शरीरामध्ये काय असतं म्हणजे इम्युनिटी पॉवर वगैरे नसते. का? कारण प्रथिनांची कमतरता असते, खनिजांची कमतरता असते, स्निग्ध पदार्थांची कमतरता असते, शरीराला सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या लागतात. पण फक्त जर कर्बोदकांचे प्रमाण वाढलं, म्हणजेच प्रथिनांचं प्रमाण कमी झालं, तर तो क्वॉशिओकॉर ह्या नावाचा जो काही रोग आहे तो होता. त्याच्यामध्ये फक्त तुमची म्हणजे तुम्ही फक्त जाडे होता, पण तुमच्या मध्ये इम्युनिटी पॉवर बिलकुल नसते. त्यासोबत हा मधुमेह जो काय आहे तो आपल्याला माहिती आहे की मधुमेह म्हणजेच आपला डायबिटीस 2 प्रकारचा असतो, ज्याच्यामध्ये जे काही स्वादुपिंडामध्ये बीटा सेल्स असतात, त्या बीटा सेल्सच इन्सुलिन तयार करत नाही, तो जास्त धोकादायक असतो. दुसरी गोष्ट, जरी इन्सुलिन तयार झालं समजा बीटा सेल्सनी केलं, तरी पण ते व्यवस्थित ते पुढं कार्य करत नाही ते इन्सुलिन. त्यामुळे पण म्हणजे 2 प्रकारे मधुमेह होतो. मग मधुमेहाचा वात रोग हा वेगळा आहे. आणि पार्किन्सन्स म्हणजे काय माहितीये का, जो काही डोपामाइन असतो त्याची जर कमतरता झाली, डोपामाइनची कमतरता झाली ना, तर पार्किन्सन्स नावाचा आजार होतो. म्हणजे हे होतं पार्किन्सन्स नावाचा हे आजार होतो, डोपामाइनची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता झाली तर. डोपामाइन जर वाहिलंच नाही, स्त्रावलंच नाही तर. पुढं सस्तन प्राण्यांची लक्षणे सांगा असं विचारलं. आता आपल्याला माहिती आहे की सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स, जे आपण मॅमल्स जे असतात ना त्यांच्याविषयीच्या आपल्याला गोष्टी विचारलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हा प्रश्न वाचताना नेहमी ह्याच्यामध्ये 4 पर्याय असतील ना, जे माहीत आहे ना ते कन्फर्म, आतापर्यंत जो काय तुम्ही एवढ्या वेळापासून बघताय, प्रत्येक जी गोष्ट माहीत आहे ना ती कन्फर्म करून, जे माहीत नाही त्याला होल्ड करा आणि खाली प्रश्न एलिमिनेट करत जावा, पर्याय एलिमिनेट करत जावा आणि योग्य उत्तरापर्यंत आपल्याला काढता येतं. आता सस्तन प्राणी म्हणजे कोण, आपण स्वतः म्हणजे मॅमल्स. अंगावर केस असतात, यस. अंगावर केस असतात का, यस. म्हणजे मला हवा आहे, इथं नाहीये म्हणजे हा माझा गेला, मला बरोबर विधान द्यायचे. पुढं हृदयाला 3 कप्पे असतात, तर नाही. तर इथं हृदयाला आपल्या बघते 4 कप्पे असतात, 3 नसतात. मादीमध्ये सस्तन ग्रंथी असतात, तर यस. मॅमल्समध्ये मादीमध्ये सस्तन ग्रंथी असतात, मला हवाय म्हणजे हा पण गेला. उरतो क ड. आता खाली बघू, काही सस्तन प्राणी अंडी घालतात का, तर यस. अपवाद आहे त्या बाबतीत काय, तर आपल्याला माहिती आहे प्लॅटिपस नावाचा जो काही प्राणी आहे किंवा एकिडाना नावाचा जो काही प्राणी आहे, हे दोन्ही प्राणी आहेत ना, हे दोन्ही प्राणी म्हणजे अंडी घालतात. म्हणजे हे सस्तन प्राण्यामध्ये येतात, हे मॅमल्स आहेत, हे सस्तन प्राण्यामध्ये येतात. पण हे दोन्ही पण असे आहेत की जे अपवाद आहेत, की हे 2 अपवाद आहेत की प्लॅटिपस आणि एकिडाना हे अंडी घालतात. म्हणजे ड पण माझं बरोबर आहे, म्हणजे हे गेलं आणि ड बरोबर आहे. जरी मला एवढं जरी माहित असेल, हे मला समजा हे अंडी घालतात का नाही हे माहित नाही, सस्तन ग्रंथीच्या विषयी पण माहित नाही, केस आहेत का नाही, मला फक्त एवढं माहित असेल की मॅमल्समध्ये 3 कप्पे नसतात, मॅमल्समध्ये 3 कप्पे, पायसेसमध्ये 2 असतात, मॅमल्समध्ये 3 नाही तर 4 असतात. एवढं जरी माहित असलं तरी पण मला आन्सर काढता असेल. ब जरी काढलं माझं तर क ड असं आन्सर आलं असतं. कमी वेळामध्ये मला आन्सर सोडून पुढे जातात. परत बघा, त्यांनी पायसेस मागाशी विचारलं मॅमल्स, आता विचारले पायसेस. तर पायसेसच्या विषयी काय विचारले ते बघू आपण. ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. या स्पायसेस म्हणजे मासे आपले, ॲस्ट्रिक्टोइज आणि कॉन्ड्रिक्टाइज हे दोन्ही प्रकारचे, त्या पायसेस दोन्ही प्रकारचे येतात. त्याच्यामध्ये खाऱ्या पाण्यातले, गोड्या पाण्यातले.
ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. त्यांनी दोन्ही बाबतीत, हृदयाच्या बाबतीत इथं 2 कप्प्यांचे असतात. मगरीच्या बाबतीत वर जर बघितलं तर तो 4 कप्प्याचं असतं बरं का मगरीचं. आणि त्या हृदयाचे 3 कप्पे असतात, तर नाही 2च कप्पे असतात. कोणाला? तर पायसेसना म्हणजे माशांना. इथं हे चुकलेलं आहे, माझं ब चुकलेलं आहे. जर मी ब काढलं तर अ क ड आन्सर आलं. इथं पण बघा, परत खाली बघायची पण करा. शीतरक्ताचे प्राणी आहेत का? खवले आहेत. परत जरी खवले आहेत नुसतं बघितलं, मासे आले की खवले आलेच ना त्याच्यासोबत, मग मास्यांना जर शरीरावर खवले आहेत हे जरी ड बघितलं ऑप्शन, तरी पण इथं कुठंच ड नाही, फक्त एकामध्येच ड आहे. बघा, तुम्हाला कॉमन सेन्सने सुद्धा हे प्रश्नाची उत्तर देता येतात. वर मॅमल्सला तर तुम्ही काय बघितलं फक्त की मला एवढं जरी माहित असेल की ते हृदयाचे किती कप्पे असतात, तेवढ्यावरून सुद्धा हे कळतं. इथं पण जरी पायसेच्या बाबतीत पण तुम्हाला हृदयाला किती कप्पे आहेत त्याच्यावरून जरी कळालं असतं तरी पण आन्सर काढता असं. किंवा मॅमल्स पायसेच्या बाबतीत नुसतं की शरीरावर खवले असतात, मासे म्हणले की शरीरावर खवले आले, त्यामुळे खवले असतात त्याच्यावरून काढलं तरी पण आन्सर काढता येतं. इलिमिनेशन किती मेथड काम करते बघा, आणि ती सायन्सच्या बाबतीत सगळ्यात जास्त करते. तुम्हाला प्रत्येक प्रश्न मी सोडून दाखवते तर तुमच्या लक्षात येतं की एलिमिनेशन मुळे किती सोपं जातंय. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. प्रश्नामध्येच विचारलंय विषाचं नाव सांगा. आता वरील कोणते विष सापडत नाही असं असेल का? तर नाही, 4 ऑप्शन गेला, उरले 3. हिप्नोटॉक्सिन, मॅलाथिओन आणि ग्लुटाथिओन असे 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता बघा, विषाचं नाव काय? हिप्नोटॉक्सिन. एक तर विषच विचारले, विषाचं नावच सांगा, आणि या टॉक्सिन तर नावच दिले हिप्नोटॉक्सिन, दुसरं कुठंच नाही. मॅलाथिओन आपल्याला माहिती आहे कीटकनाशक आहे, कीटकनाशकावर जे काही फवारणी करतो आपण, मॅलाथिओन नावाचं एक कीटकनाशक असतं, बाजारामध्ये मिळतं. तर ते ग्लुटाथिओनचा तर प्रश्न मला वाटतं ते जे काय गायीच्या बाबतीतलं नाही का, दूध वगैरे वाढतं त्या बाबतीत आहे काहीतरी हे ग्लुटाथिओन. तर ते तुम्ही एकदा बघून घ्या की नेमकं ग्लुटाथिओन काय, त्याच आहे आय थिंक सो. तेव्हा मॅलाथिओन जर म्हणलं तर कीटकनाशक आहे ते, म्हणजे हे पण काय म्हणतात त्याला, हे पण विषच आहे. पण नेमॅटोब्लास्टमध्ये काय विचारलं? हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये कुठलं विष आढळतं? तर हिप्नोटॉक्सिन नावाचं विष ह्याच्यामध्ये आढळतं नेमॅटोब्लास्टमध्ये. प्रश्न क्रमांक 75 काय बघा, ब्रांझ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. आपल्याला माहिती आहे ब्रांझ आणि ब्रास या दोन्ही बरोबर प्रश्न येऊन गेलाय. मेन्सला, प्रीला, राज्यसेवेला दोन्हीकडे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ब्रांझ आणि ब्रांझ दोन्ही पण येऊन गेलेला आहे. आता ब्रांझ म्हणलं की काय, हा Cu आणि Sn. हा Sn ही कशाची संज्ञा आहे? तर ती आहे टीनची. तर 80% कॉपर आणि 20% टीन, म्हणजे 80% कॉपर आणि 20% टीन असं आहे. हे कोण आहे? तर ते ब्रांझ आहे. मग आपल्याला ब्रास पण माहित पाहिजे. ब्रास म्हणजे काय? पुढच्या वेळेस ब्रासवर प्रश्न येईल आपल्याला, ब्रासचं आम्हाला सांगा म्हणून. तर त्याचं बघा Cu आणि Z. तर कॉपर याच्यामध्ये 80% आणि झिंक आहे ती 20%. आलं लक्षात? कॉपर 80%. मग डॉमिनेटिंग कुठला आहे ह्याच्यामध्ये एलिमेंट्स? तर तो कॉपर हा डॉमिनेंट एलिमेंट्स आहे. जे आपल्याला असं पण विचारतील की बाबा ब्रासमध्ये किंवा ब्रांझमध्ये डॉमिनेटिंग असणारा एलिमेंट कुठला आहे आम्हाला सांगा, तर तो कॉपर हा असणार आहे. कारण डॉमिनेटिंग कुठला असणार आहे? जो जास्त प्रमाणात असणार आहे तोच असणार आहे. त्यामुळे तेही लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस असा प्रश्न बनू शकतो. प्रश्न क्रमांक 76, रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग डॅश डॅश म्हणून केला जातो असं आपल्याला विचारलंय. खाली ऑप्शन वाचायचं. जरी आपल्याला जिओलाइटच्या बाबतीत नाही माहीत पण रासायनिक उद्योगामध्ये केलंय तर आपण खाली ऑप्शन की मिश्र धातू तर नसणार आहे की जिओलाइटचा उपयोग मिश्र धातू म्हणून करतात असं तर नाही, रंगबंधक पण नाही, एक तर वंगण, एक तर उत्प्रेरक. आता ह्याच्या अगोदर आपल्याला कॅटलिस्टवर प्रश्न येऊन गेलेत बघा. कॅटलिस्ट म्हणजे नेमकं काय? कॅटलिस्ट म्हणजे जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो पण तो त्याचा वेग वाढवतो, त्याच्यामध्ये बदल काही करत नाही, म्हणजे तो कॅटलिस्ट असतो. समजा आपल्याला वनस्पती तेल असेल, वनस्पती तेलमध्ये निकेल वापरल्यानंतर वनस्पती तूप तयार होतं. मग निकेल तिथं काय काम करतो? कॅटलिस्ट म्हणून काम करतो, म्हणजे अभिक्रियाचा वेग वाढवण्याचं काम करतो. अभिक्रियेमध्ये तो बदल नाही करत, अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम करतो. तर आन्सर इज उत्प्रेरक, कॅटलिस्ट. तर तिथं जिओलाइटचा उपयोग हा कॅटलिस्ट म्हणून केला जातो. मग एक तर उत्प्रेरक किंवा वंगण असं वाटू शकतं तिथं प्रश्न सोडवताना. रंगबंधक म्हणून करतात तर असं तर नाही, किंवा मिश्र धातू म्हणून करतात असं नाही. एक तर वंगण किंवा एक उत्प्रेरक या दोन्हीतला एक तुमचा आन्सर असू शकतं. त्यातला पण एक योग्य कुठला आहे? आयोगाचे तुम्ही PYQ वारंवार वाचले की तुमच्या लक्षात येईल. 77 प्रश्न बघा. आता इथं पण ना, आता कदाचित माहीत नसेल पण इथून पुढे असं लक्षात घ्या, असे प्रश्न आले की नाही हे प्रश्नामधूनच आन्सर काढायचं. कसं बघा, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्माल्डिहाइडच्या SCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकतं? आता इथं काय दिलंय बघा, 2 मोल दिलंय, बरोबर आहे.
मग हा काय बघा HCHO2 असं दिलंय का नाही, असं दिलंय बरोबर आहे. आता म्हणजे ह्याच्यामध्ये आता ह्या काय म्हणतात 2SCHOचं काय होईल बघा 2H2 होईल, 2H2 प्लस H2O CO2 होईल. काय होईल 2H2 प्लस CO2. आपल्याला काय सांगितलंय हायड्रोजन किती मिळू शकते असं विचारलंय, म्हणजे हायड्रोजन किती मिळू शकते. मग हायड्रोजन किती आहे, इथं 2 आहे, 2 हायड्रोजन आहे, म्हणजे 1 मोल म्हणजे 2 हायड्रोजन, 1 मोल म्हणजे 2 हायड्रोजन. म्हणजेच आणि इथं काय विचारलंय आम्हाला 2 मोल पासून 1 मोल म्हणजे 2 हायड्रोजन, मग 1 मोल म्हणजे 2 म्हणजे 4 हायड्रोजन पाहिजे, 4 ग्रॅम पाहिजे आपल्याला. लक्षात मग हायड्रोजन किती मिळू शकते तर 4 ग्रॅम एवढं मिळू शकते. आपल्याला 1 मोल काढला तर 2 ग्रॅम आला, तर मग 2 दुप्पट केलं त्याचं. हे तर विचारलंय कुठंतरी दुप्पट नाही, 2 मोल विचारले सॉरी, हां 2 मोल सांगा आम्हाला. 1 मोलचं आपण 2 ग्रॅम काढलं. काय केलं आपण फक्त हे 2 आहेत ना मोल, हे 2 मोल इथं घेतले HCHO त्यांना फोडलं, त्याच्यानंतर काय बघा 2H2 झालं आणि प्लस CO2 केलं आणि ह्यातलं हायड्रोजन किती आहेत तर 2 हायड्रोजन आहेत. मग 2 हायड्रोजनचा 1 मोल म्हणजेच 1 मोल म्हणजे 2 ग्रॅम, 2 हायड्रोजन झाले ना 1 मोल म्हणजे, मग 1 मोल म्हणजे 2 ग्रॅम, तर 2 मोल म्हणजे किती झाले 4 ग्रॅम. तर आन्सर इज 4 ग्रॅम. ह्याचा आन्सर जरी नसेल आले तरी इट्स ओके, काय हरकत नाहीये, कारण 1 तासाचा जेव्हा पेपर सोडवतो ना तेव्हा आपल्याला हे सुचत नाही. त्यामुळे इथं जरी मी तुम्हाला समजावून सांगितलं असेल तर असं समजू नका किंवा हा इथं इतकं सोपं होतं सोपं, पण ते तिथं आपल्याला आठवलंच असं काही नाहीये. इथून पुढे जर प्रश्न आले तर असा विचार करायचा, प्रश्नांमधूनच काढायचा, फोड करायची आणि काय आन्सर काढता येतं का बघायचं. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तो. खालीलपैकी चूक किंवा बरोबर काय ते सांगायचं विचारलेलं आहे. आता बघा सोलर PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. काय सांगितलंय की सूर्यापासून जे काही उत्सर्जित ऊर्जा होते त्यातनं सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं असं विचारलंय. होतं का, होतं. यस. कसं होतं काही विद्युत ऊर्जेमध्ये तर तुम्हाला माहिती आहे जे काही सोलर पॅनल असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं की सोलर पॅनल थ्रू आपल्याला की जे काय ऊर्जा वगैरे असते म्हणजे आपण म्हणतो ना सौर ऊर्जा जी काय म्हणतो तर ती आपल्याला डायरेक्ट ती लाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. म्हणजे दिवसभर ते सूर्याच्या प्रकाशानं ते चार्जिंग होते थोडक्यात आणि रात्री ते लाईट लागते, म्हणजे त्याचं काय होतं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. म्हणजे ए बरोबर आहे मला, म्हणजे ए बरोबर आहे, त्याचा ऑप्शन हा गेला. पुढे बघा सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते का. यस. जे काही सौर कुकर वगैरे असतात आपल्याला माहिती आहे की सौर ऊर्जेचे जे सौर कुकर आपण आहे ना की जेव्हा स्टेट बोर्ड वाचतो बघा त्याच्यामध्ये आहे की सौर कुकरचा वापर केला जातो भात बनवण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी. म्हणजे काय होतं ते जे काय आपण असं ब्लॅक कलरचं जे काही ठेवतो सूर्यापासून जी काही उष्णता येते ना ती उष्णता जी काही ऊर्जा येते ना त्याचं उष्णतेत रूपांतर होतं आणि त्याच्यामध्ये ते जेवण शिजलं जातं. म्हणजेच काय होतं उष्णतेचं रूपांतर होतं का. यस होतं. किंवा गरम पाणी वगैरे होतं बघा सौर ऊर्जेपासून, आपण म्हणतो सोलर पॅनल लावलाय आपण तर ते पण उष्णतेत रूपांतर होतं ना त्याचं. यस होतं. म्हणजे मला 2 ही माझं बरोबर आहे, मला 2 बरोबर असणार पाहिजे, म्हणजे हा गेला. परत 2 आणि 3 राहिला, आपण 3 बघू. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. आता मला एक गोष्ट सांगा, जैविक पदार्थ जे काय असतात आपण पण त्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन असतो का. नाही. हायड्रोजन असतो, कार्बन असतो, ऑक्सिजन असतो. ह्या सगळ्या गोष्टीपासून सगळ्या एलिमेंट्सपासून आपण बनलेलो असतो किंवा जैविक पदार्थ बनलेला असतो. फक्त नायट्रोजन असतो का तर नाही. तर बाकीचे हायड्रोजन असेल, कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून जैविक पदार्थ बनलेला असतो. त्यामुळे हे 3 चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे, म्हणजे आन्सर इज 2. आता इथं बघा हा प्रश्न पूर्णतः कॉमन सेन्सचा होता. इथं जरी अभ्यासाचा भाग ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होता, अभ्यासाचा भाग होता की बाबा ह्याच्यापासून हे बनतं का तर यस बनतं, ह्यापासून हे बनतं का नाही बनत, जे बनतं ते आपल्याला यस करायचं होतं, जे नाही होतं ते आपल्याला नो करायचं होतं. म्हणजे हा कॉमन सेन्सचा प्रश्न होता. आपल्या जनरल सेन्सवरून सुद्धा आपल्याला आन्सर काढता येत होतं. आता बघा प्रश्न क्रमांक 79. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण करतात. आता आपल्याला माहिती आहे की हे जे काय आहे इथं आपल्याला जर मराठीत कळत नसेल तर इंग्लिशमध्ये बघा. इथं काय बघा की लिक्विड बाय मुव्हिंग पिस्टॉन बॅक अँड फोर्थ एवढं जरी वाचलं तर तुम्हाला आन्सर पाहिजे. बॅक अँड फोर्थ हे कशाच्या बाबतीत होतं, अणुतरंग म्हणजे लॉंगिट्युडनलच्या बाबतीत होतं. आणि अप अँड डाऊन हे ट्रान्सफरच्या बाबतीत होतं. अप अँड डाऊन जे काय असतं ते ट्रान्सफरच्या बाबतीत, प्रकाशाचं जे काय आहे म्हणजे अवतरंग,
अवतरंग आपण प्रकाशाच्या बाबतीत असतात, अणुतरंग असतात ते ध्वनीच्या बाबतीत असतात. ध्वनीला माध्यमाची गरज असते, प्रकाशाला माध्यमाची गरज नसते. निर्वात पोकळीमध्ये पण प्रकाश जाऊ शकतो, पण माध्यम म्हणजे ध्वनी हा निर्वात पोकळीमधून पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याला माध्यमाची गरज असते. पण त्याचं जे काही इथं विचारलंय तर हे लक्षात ठेवा, बॅक अँड फोर्थ आलं की लॉंगिट्युडनल, अप अँड डाऊन आलं की ट्रान्सवर्स, हे दोन गोष्टी. आतापर्यंत अणुतरंगावरच प्रश्न आला, अवतरंगावर प्रश्न आला नाही, पण येऊ शकतो पुढच्या वेळेस. प्रकाशाच्या बाबतीत आहे ते. अवतरंग आला तर तिथं अप अँड डाऊन असंच जर आलं, हे जर नाही मराठीमध्ये कळत असेल तर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, अप अँड डाऊन म्हणलं की अवतरंग, अणुतरंग म्हणजे बॅक अँड फोर्थ असं आलं तर ते योग्य द्यायचं. कमी वेळेत आन्सर तर त्याने एकदम योग्य आपण आन्सर देतोय, हे लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 80 घ्या. प्रश्न क्रमांक 80 काय बघा, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती आहे. आता आपल्याला माहिती आहे दृश्य प्रकाशाची तरंगलांबी म्हणजे काय नेमकं माहितीये का, की जी काय ह्याची कन्फर्म हे आहे, विजिबल लाईट आहे ना, विजिबल लाईटचा पट्टा, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत विजिबल लाईटचा पट्टा जो काय आहे त्याची, किंवा वेवलेंथ, विजिबल लाईटची जी काही वेवलेंथ आहे ती 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर, म्हणजे हे असंच आहे ह्यांचं की 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर विजिबल लाईटचा जो काही पट्टा आहे दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीचा, विजिबल लाईटची काही वेवलेंथ आहे ती आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. त्याच्यामध्ये असं काही काढत नाही बसायचं, डायरेक्ट असंच आन्सर आहे त्याचं. आपण जेव्हा प्रकाशाचा अभ्यास करत असतो किंवा विद्युत चुंबकीयचा अभ्यास करत असतो तेव्हा हे लक्षात घ्या की ह्याचं 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर विजिबल लाईटचा पट्टा आहे, त्याचीच वेवलेंथ आहे. दृश्य प्रकाशाचा तरंग म्हणजेच काय, विजिबल लाईटचा वेवलेंथ. यस, ह्याचा आन्सर आहे. आतापर्यंत आपण 80 पर्यंत झाले. आता आपण प्रश्न 5 विषय आपण घेतले 2024चे कंबाईन गट ब चे 5 विषय घेतले. त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतलं, जॉग्राफी घेतलं, इकॉनॉमिक्स घेतलं, करंट घेतलं आणि सायन्स घेतले. 5 विषय घेतले. पॉलिटीचं लेक्चर ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे. हे लेक्चर यूट्यूबवर आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे, फ्री ऑफ दी कॉस्ट आहे. याच्यासाठी 1 रुपयाही तुम्हाला द्यावा लागणार नाही. तुम्ही सगळे हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता, कितीही दिवस बघू शकता. ह्यातले वेगवेगळे लॉजिक आहेत त्याचा तुम्ही वापर करा आणि तुमच्या मार्कांमध्ये वाढ करा. कारण ज्या पद्धतीनं आपण आत्ता मेरिट लागतायत किंवा ज्या पद्धतीनं आपण पेपर सोडवतोय ते आपण 40-50च्या रेंजमध्येच खेळतोय, तर ते नाही केलं पाहिजे. आपण जर लॉजिक लावले, आपण व्यवस्थित आपल्याच अभ्यासाचं ॲप्लिकेशन केलं, आपल्याच अभ्यासाचं लॉजिक, आपल्या अभ्यासातूनच लॉजिक डेव्हलप करून जर अशा पद्धतीने पेपर सोडवला तर आपल्याला 10 ते 15 मार्क नक्की एक्स्ट्रा जास्त पडू शकतात. म्हणजे 45 जर तुम्हाला पडत असतील आणि त्यात आपण जर 15-20 प्रश्न जर मार्क जर घेतले तर तुम्ही 60-65 पर्यंत आरामात जातात आणि मेरिटसाठी तेवढं सफिशियंट आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीनं तुमच्या पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस करता आलं तर नक्की तुमच्या पेपरचं ॲनालिसिस तुम्ही करा. तुम्हाला अशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये दिलेलंच आहे, म्हणजे बॅचमध्ये आपण ऑलरेडी ते दिलेलंच आहे की मी बॅचमध्ये ना आत्तापर्यंत मला वाटतंय की 2019 बीचे 2019 ते 2024 पर्यंत 6 पेपर आणि कंबाईन सीचे 3 पेपर असे 9 पेपर मी बॅचमध्ये घेतलेले आहेत. कंबाईन गट ब आणि क ॲनालिसिस बॅच आहे की त्या बॅचमध्ये आपल्याला 9 पेपर मिळतात आणि त्या 9 पेपरमधून तुम्ही म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की बाबा आपल्याला, तुम्हाला एकदा ते दाखवते आपलं बॅचचं, तुमच्या लक्षात येईल. 1 मिनिट. येस, ही बॅच आहे आपली, त्याच्यामध्ये आपण 9 पेपर घेतलेले आहेत आतापर्यंत. बीचे आपण 6 घेतलेत आणि सीचे 3 पेपर असे 9 पेपर घेतलेले आहेत. ह्यामध्ये मी 24चं तुम्हाला म्हणजे हे यूट्यूबसाठी म्हणजे नाही का फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी दिलेलं आहे. असं नाही की तुम्ही ही बॅच घ्यावीच, नाही घेतली तरी काय हरकत नाही, पण ह्याच्यामध्ये जे काही लॉजिक सांगितले ते तुम्ही नक्की वापरा आणि तुमच्या मार्क्समध्ये वाढ करा. हेच हितोय की बाबा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडावे, मेरिटमध्ये यावं आणि आपल्याला पोस्ट मिळावी. तर मग ह्या आत्ता बऱ्याच जणांचं असं होतं की अभ्यास खूप असतो पण तेवढे आपल्याला मार्क्स पडत नाहीत. मग त्याच्यासाठी आपण हे लॉन्च केलेली आहे बॅच. तर कंबाईन गट ब PYQ विश्लेषण बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण 9 पेपर दिलेत. ते 9 पेपरमध्ये आपण प्रत्येक विषयाचं, प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. मग गणित बुद्धिमत्तेचं असू द्या, पॉलिटीचं असू द्या, मी 5 विषय हे घेतलेले, हे सगळे विषयांचं आपण विश्लेषण या बॅचमध्ये दिलेलं आहे. धन्यवाद.